यथावकाश तिथे कळवून तुमच्या समक्ष त्या बूथ क्रमांक 17ची जी मतमोजणी आहे ती तुमच्या समक्ष केली जाईल। असं करत असताना आम्ही 6 तास जवळजवळ 6 ते 7 तास मतदान केंद्राबाहेर त्यांच्या कॉलची वाट बघत होतो, पण कोणताही कॉल आला नाही। उलट पक्षी एक घोषणा करण्यात आली की आमचा विरोधी उमेदवार हा 107 मतांनी काय ज्या फरकाने आहे तो विजयी झालेला आहे। पण आम्हाला त्यावेळेला शॉक बसला की कोणतीही प्रक्रिया न करता, कोणतेही प्रोसेस न करता हा रिझल्ट डिक्लेअर कसा झाला, कारण 17 नंबरच्या मतदान केंद्राची मोजणी बाकी होती। मग असं करत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे निर्णय कसे दिले हे विचारण्यासाठी जेव्हा आम्ही आतमध्ये उमेदवारासमक्ष जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्ही जे काही पत्र दिली त्यांना त्या पत्रावरती उत्तरं देण्याचं सौजन्य त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी 2 तास आतमध्ये बसवून ठेवलं। 2 तास आतमध्ये बसवल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आम्ही मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही निवडणूक निकाल घोषित केलेला आहे असंही सांगितलं। आम्ही त्यावरतीही सॅटिस्फाईड नव्हतो की बाबा निवडणूक आयोग असा एकतर्फी निर्णय कसा देऊ शकतो, कारण अफेक्टेड पार्टीला किंवा दोन्ही संबंधित पार्टीजना बोलवून त्यांच्याकडून निर्णय घेऊन या मतमोजणीचा निकाल जाहीर करणं अपेक्षित असताना सुद्धा परस्पर विरोधी पार्टीला बोलवून हा निकाल घोषित केला। यावर आम्ही आमचा आक्षेप नोंदवला। त्या आक्षेपानुसार त्यांनी जे आम्हाला पत्र दिलं त्या पत्रामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे, आम्ही प्रोसेस केलेली आहे असं सांगितलं, पण कोणती कारवाई केली, कशी कारवाई केली याबाबत कोणतीही स्पष्टता त्यांनी देण्यास असमर्थता दाखवली। उलट पक्षी 15/1/2026 जे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आहेत की ज्या सूचनांमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की एखाद्या मतदान केंद्रामध्ये मतमोजणी केंद्रामध्ये बिघाड झाला किंवा डिस्प्ले युनिट दिसत नसल्यास त्या ठिकाणी पाडू युनिट, ज्या पाडू युनिटच्या माध्यमातून तो डिस्प्ले दिसला जाईल ते वापरण्यात यावं अशा स्पष्ट सूचना यामध्ये दिलेल्या आहेत। आणि ज्या कंपनीचं हे युनिट आहे त्या कंपनीच्या युनिटच्या टेक्निशियन्सचं मार्गदर्शन घेण्यात यावं, त्यांचे सल्ले घेण्यात यावे, पण असं कोणतंही त्यांनी प्रक्रिया न करता, पाडू युनिट न लावता, त्याचं मतदान कोणत्या पक्षाला किती झालेलं आहे असं घोषित न करता हा परस्पर निर्णय घोषित केलेला आहे। याचा आम्ही पहिल्यांदा प्रथमतः निवडणूक आयोगाचा निषेध करतो आणि आम्ही रिकाउंटिंग मागितलं होतं। आम्ही 17 नंबरच्या बूथचं काउंटिंग मागितलेलं होतं, कारण संपूर्णपणे या प्रक्रियेवरती विश्वास बसण्यासारखा गोष्टच होत नाही की विश्वासार्हता गमावल्यासारखं झालेलं आहे। त्यामुळे आम्ही त्या युनिटचं तर काउंटिंग मागितलं, त्याशिवाय आम्ही संपूर्ण प्रक्रियेचं 46 युनिटचं काउंटिंग मागितलं, पण तिथे त्यांनी ते काउंटिंग देण्यास आम्ही असमर्थ आहोत। तुमची मागणी अमान्य करण्यात येईल असं पत्र त्यांनी उलटपक्षी आम्हाला दिलं आणि आयोगाला जी काय पत्र दिली त्याची पत्राचे संदर्भ जोडून आम्हाला आमची बोलवण करण्यात आलेली आहे। इथे स्पष्टपणे लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे असं आमचं असं करत असताना एखाद्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या उमेदवाराची जी काय तफावत आहे ती कमी जर असेल तर त्या ठिकाणी रिकाउंटिंग मागण्याची पद्धत आहे आणि त्या पद्धतीला त्यांनी हरकत फासलेला आहे। हे जे काय पत्रव्यवहार आहे ते पत्रव्यवहार आम्ही दाखवतोय आणि जवळजवळ 8 वाजल्यापासून आम्ही 11 वाजेपर्यंत आतमध्ये बसून आहेत आणि आता आम्ही जे शेवटचं पत्र दिलं ते शेवटच्या पत्रावरती पळून गेले पाठवू आणि त्या आरोप निघून गेलेले आहेत। त्यामुळे आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेवरतीच संशय निर्माण झालेला आहे। तर अशा पद्धतीने हे सगळं कामकाज चालू आहे। कारण ही जी काय प्रक्रिया केलेली आहे आम्ही त्याच्यात आमचं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आम्हाला ही प्रोसेसच तुमची आक्षेपार्ह वाटत असल्यामुळे ही प्रक्रियाच संपूर्णपणे विश्वासघातकी किंवा विश्वासार्हता गमावणारी प्रक्रिया आहे न सांगता आयोग निघून गेला। आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब आहे की आज चारकोपमध्ये इतक्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये नोटांचं जे काय मतदान जे काय असतं त्या नोटा मतदानाचं जे काय प्रमाण आहे ते प्रमाण अगदी नगण्य होतं। पण या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती 25, 30, 35 असे नोटाच्या वोट्स पडलेले होते आणि त्याची संपूर्णपणे जी काय आकडेवारी आहे 854 नोटा वोटिंग दिलेला आहे। मतदान केंद्राचेही प्रॉब्लेम होते, मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं, त्याच्यानंतर काही ठिकाणी बटन दाबले जात नव्हते। अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही हेल्प डेस्क असतात ते हेल्प डेस्कही वर्किंगमध्ये नव्हते, त्यांच्याकडे ॲप नव्हते, लॅपटॉप्स नव्हते,
मतदारांना मतदान केंद्र बदलल्याच्या सूचनाही दिल्या गेलेल्या होत्या. अशा प्रकारे हे काय सगळं जे काय आहे ते सगळं अंधाधुंद कारभार असा झालेला आहे. त्यामुळे आमची या संपूर्णपणे निवडणूक प्रक्रियेवरची जी विश्वासार्हता आहे ती संपूर्णपणे उडून गेलेली आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोग हाय हाय, निवडणूक आयोग हाय हाय, निवडणूक आयोग हाय हाय. आता शेवटी आमच्याकडे जो पर्याय उरलेला आहे तो आमच्या पक्षाकडे आम्ही मागून रिकाउंटिंगच्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत असं स्पष्टपणे उल्लेख आम्ही आमच्या दुसऱ्या पत्रामध्ये. त्यामुळे सगळी प्रक्रिया आपण बघताय की कशा पद्धतीने केलेली आहे ती बघून गेली. आता सेकंड तर अशा पद्धतीने हे सगळं 19 नंबरचं जे काय आहे ते झालेलं आहे. गळा घोटायचा. सेक्टर 1च्या 2 सोसायट्या कशा काय सह्याद्रीमध्ये मतदान यादीमध्येही अत्यंत गोंधळ. सेक्टर 1 मधल्या आमच्या 2-2 सोसायट्या म्हणजे जवळजवळ एका सोसायटीमध्ये साधारणपणे 200 ते 250 मतदार, त्या लोकांनाही मतदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. मतांवरती आधीच मतदान बोगस मतदान म्हणण्यापेक्षा काही लोकांच्या नावावरती अगोदरच मतदान झालेलं आहे. ही सगळी प्रक्रिया आपल्या समोर सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं बोलतो. आम्हाला हे निकालच मान्य नाही. निकाल मान्य नाहीत. आता हे शेवटी रिकाउंटिंगचा आम्ही हे दिलेला आहे, आक्षेप दिलेला आहे. बघूया आता. धन्यवाद. आणि जेवढा डिफरन्स आहे तेवढ्याच कसे नोटा